श्री स्वामी समर्थ। तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 100 वर्षानंतर होळीला चंद्रग्रहणाचा योग आलेला आहे। तर मेष राशीसह कोणत्या 5 राशी आहेत ज्यांना लागणार आहे लॉटरी याबद्दलच हा व्हिडिओ आहे। तर तुम्ही नक्कीच जाणून घ्या की नेमक्या कोणत्या आहेत त्या 5 राशी। यावेळी होळीच्या दिवशी सुमारे 100 वर्षानंतर चंद्रग्रहणाचा योगायोग आलेला आहे, म्हणजेच ग्रहणाच्या छायेत होळी साजरी होणार आहे। होलिका दहन 24 मार्च रोजी साजरी होणार असून रंगाची होळी 26 मार्च रोजी साजरी होणार आहे। हे ग्रहण भारतात जरी दिसणार नसले तरी त्याचा परिणाम सर्व राशीवर होणार आहे। यावेळी होलिका दहनाचा शुभ मुहूर्त भाद्र नक्षत्राच्या समाप्तीनंतर असेल। 24 मार्च रोजी रात्री 10:28 नंतर तर 25 मार्च रोजी रात्री 10:31 पर्यंत पौर्णिमेचा योगायोग आहे। तर याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्यामुळे 25 मार्च रोजी शास्त्रानुसार रंगाची होळी नाही। 25 मार्च रोजी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे, ज्याचाच पहिला स्पर्श कालावधी रात्री 10:24 पर्यंत असेल। यानंतर परमग्रास दुपारी 12:43 वाजता असेल आणि शेवटचा स्पर्श कालावधी 3:01 वाजता असेल। या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 24 तास 36 मिनिटे असणार आहे। होळीवर चंद्रग्रहणाचा प्रभाव हे चंद्रग्रहण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते। तुमचे संबंध विशेष तुमच्या जीवनसाथी सोबत भरभराटीला येणार आहे। नोकरी किंवा व्यवसायामध्ये विविध प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची उच्च शक्यता आहे। आता त्यानंतरची रास आहे वृषभ। वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। जे लोक नोकरी करतात त्यांच्या नोकरीमध्ये प्रगती होईल। जे व्यवसाय करतात त्यांना व्यवसायात सावध राहावे लागेल, पण दुप्पट फायदा होईल हे देखील खरे आहे। त्यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह रास। आता सिंह राशीच्या व्यक्तींबद्दल बघूयात आपण। सिंह राशीच्या व्यक्तींना आनंद मिळेल। हे चंद्रग्रहण सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ ठरू शकते, मात्र तुम्ही तुमचे वर्तन योग्य ठेवले पाहिजे, नाहीतर तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील। मुलांची संबंधित काळजी तुम्हाला त्रास देऊ शकते। वादविवादांपासून दूर राहावे। नोकरी आणि व्यवसायात चांगली कामगिरी कराल। तुमच्या कामाचे कौतुक देखील तितकेच होईल। आता त्यानंतरची रास आहे धनु। धनु राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कामात खूप यश मिळेल। तुम्ही जे काही नोकरी करत असाल त्यामध्ये सकारात्मक परिणाम मिळतील। विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होणारे जर असतील धनु राशीचे व्यक्ती तर त्यांना सकारात्मक परिणाम प्राप्त होतील, परंतु त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील। त्यानंतरची रास आहे मकर। मकर राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते। नोकरीत तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील, मात्र नात्याबाबत काही वाद निर्माण होतील। वाहन खरेदी करायचे असल्यास चंद्रग्रहण आहे त्या दृष्टीने अनुकूल राहील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पद्धतीने माहिती जाणून घेतलेली आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा। तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा। आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका।